नमस्कार. नाशिकच्या भोंदू खरातच्या एकूणच सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला देशातच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये आपली मान शर्मेनी खाली घालावी लागलेली आहे. ज्या प्रकारचं शोषण त्या महिलांचं या भोंदू बाबाच्या माध्यमातून झालंय ते अतिशय निंदनीय आहे. तो एकटा ह्या सगळ्यामध्ये काम करत नव्हता. निश्चित त्याला कोणाचं तरी पाठबळ होतं. मग ते राजकारणी असतील, ते पोलीस प्रशासनातले लोक असतील, ते अधिकारी असतील, ते कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रात काम करणारे दिग्गज मंडळी असतील, त्यांचं पाठबळ आणि संरक्षण असल्याशिवाय हा माणूस हे काम करू शकत नाही. SIT आणि सरकारकडे आलेले जे सगळे व्हिडिओज आहेत, पुरावे आहेत, त्याच्यामध्ये अशा अनेक लोकांची नोंद आहे. अशी इत्तंभूत माहिती वंचित बहुजन आघाडीकडे सुद्धा आलेली आहे. त्याच्यामध्ये आजी माजी मंत्री असतील, आजी माजी खासदार असतील, अनेक आमदार असतील, अनेक समाजकारणामध्ये काम करणारी लोक असतील किंवा या सगळ्या नेत्यांच्या घरातली मंडळी असतील, त्यांची मुलं असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा शोषण झालेलं आहे. हा फक्त शोषण करत नव्हता, तर जी मंडळी शोषण करत आहेत त्याला तो तिथे एक विटनेस म्हणून सुद्धा तो काम करत होता. हे सगळं जे प्रकरण आहे ते अतिशय लाजिरवाणं आहे. महाराष्ट्रातल्या माय माऊलींच्या इज्जतीचा, संरक्षणाचा हा प्रश्न आहे. ज्या महिला ह्या सगळ्या कर्मकांडामध्ये अडकल्या होत्या त्यांचं शोषण झालेलं आहे. निश्चित त्यांना न्याय मिळावा, त्यांची कुठलीही बदनामी होऊ नये ही भूमिका सातत्याने आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मांडत आलेलो आहोत. पण जे कोणी आमदार, खासदार, त्यांच्या घरातली मुलं या सगळ्या गोष्टींना संरक्षण देत होती, जी सगळी अधिकारी मंडळी या सगळ्या गोष्टींना पाठबळ देत होती, त्यांना मात्र कडक शासन झालंच पाहिजे आणि त्यांचे चेहरे महाराष्ट्राच्या पुढे आपण पर्दाफाश त्यांचा केला पाहिजे, ही सुद्धा भूमिका आमची आहे. कालच पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी एक विशेष गोष्ट इथे मांडली होती की हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या जास्त उघडकीस आल्या तर आपल्याला अडचण होऊ शकते, आपल्याच काही लोकांची नावं त्याच्यात अडकू शकतात. ह्या भीतीने सरकार कुठेतरी त्याला मागे घालतंय का हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आजचे आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना आमची विनंती राहणार आहे की हा राजकारणाचा भाग नाही, हा कुठल्याही जाती समूहाचा भाग नाही, हा महाराष्ट्राच्या माय माऊलींचा प्रश्न आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं राजकारण ह्याच्यामध्ये न आणता ह्याची चौकशी नीट झाली पाहिजे आणि त्याच्यातून त्याला जे कोणी मदत करत होते किंवा त्याच्या सोबत जे इतर महिलांचं शोषण करत होते या सगळ्यांना कडक शासन झालंच पाहिजे. एक भीती जी आज महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे, जी गल्ली गल्लीमध्ये जे चर्चा सुरू आहे ना, ती ही आहे की अशा मोठ्या मोठ्या लोकांची नावं ह्यात आल्यामुळे कदाचित त्या भोंदू बाबाला जेलमध्येच मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा त्यांनी फाशी घेतली, स्वतःच फाशी घेतली, आत्महत्या केली, अशाही प्रकारचं काही घडू शकतं. म्हणून असं काही घडू नये ह्यासाठी त्याला नीट संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्याकडून त्याला कोण कोण मदत करत होतं, त्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोण पाठबळ देत होतं हे सगळं आपण काढून घेतलं पाहिजे, जेणेकरून ह्यापुढे कुठल्याही प्रकारचा हा बाबा किंवा त्याला मदत करणारी ही सगळी यंत्रणा पुन्हा आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांचा असा बळी घेणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.